हाय, गुड मॉर्निंग. चला तर आजचा आमचा बेत आहे पनीरची भाजी, जी की माझ्या नवरोबांना आणि मला खूप खूप आवडते. मला असं वाटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. इथे तेल टाकून कांदा त्यामध्ये भाजायला टाकलेला आहे. फ्रीजमधून सगळ्या वस्तू काढून घेते पटकन, कारण की फ्रीज उघडले की स्वराज लगेच येतो. आता या वाटणामध्ये आपण टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि काजू पण फ्राय करून घ्यायचेत आणि ते भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त बारीक पेस्ट करून घ्यावं त्याची. इथे आता मी बारीक तुकडे तुकडे करते पनीरचे. अमूलचं पनीर आहे, खूप टेस्टी लागतं हे पण. आणि आता आपल्याला पनीरसुद्धा छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला थोडंसं तेल, जिरं आणि हळद मीठ टाकून, कारण की तसे पण खायला ते कुरकुरीत छान लागतात. इथे पनीर फ्राय होते तोपर्यंत मी वाटण्याची तयारी करून घेते आणि स्वराज आलाच इथे लोडबोड करायला. त्याच्यावरती खूप लक्ष ठेवावं लागतं, तो असंच करतो रोज मला. आणि त्यानंतर आता इथे वाटण पण वाटून झालं आहे माझं. आता तेल टाकू, जिरं, लाल तिखट, घरचा मसाला, धना पावडर, किचन किंग, पनीर मसाला, मीठ, हळद हे सगळे मी मसाले टाकलेत आणि छान वाटण टाकून मस्तपैकी तेलात परतून घेतले आणि फ्राय केलेले पनीरसुद्धा त्यामध्ये ॲड केले. आता मला थोडीशी घट्ट आणि पातळ अशी मीडियम ग्रेव्ही हवी असते. इथे आता मी दूध आणि काजू बदाम खाते, तोपर्यंत मी जिरा राईस आणि भाकरीसुद्धा करून घेतल्यात. आणि स्वराजसाठी बघू शकता छानपैकी पनीरचं थालीपीठ पण बनवून घेतले. आता यांना आपण जेवायला देऊया आणि त्यांना विचारूया कशी झाली पनीरची भाजी. त्यांना तर खूपच आवडते बघा, ते म्हणतात खूप छान झाली. तर तुम्ही पण या जेवायला, मी पण जेवते. बाय बाय.